सद्गुरू नमस्कार मित्रांनो, आपण श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ धनकवडी येथे आले आहेत. महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे आणि पूर्ण माहिती घ्यायची. तर चला आतून आपण शंकर बाबांचं दर्शन घेऊ. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. आपण पाहता सुरेश व्लॉग महाराली. आपण आज आलो श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ धनकवडी, पुणे 7 रोड येथे आपण प्रसिद्ध मठ आहे आणि शंकर महाराजांची इथे समाधी आहे. स्वारगेट पासून आपल्याला 4 किलोमीटर अंतरावरती हा मठ आहे आणि पूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने इथे सर्व कार्य होते. श्री सद्गुरू शंकर महाराजांचं कालावधी 1800 ते 1947 साली. 4 एप्रिल 1947 साली सद्गुरू शंकर महाराजांनी धनकवडी येथे समाधी घेतली. तुम्ही आता मठाचा परिसर बघताय. खूप मनमोहक आणि प्रसन्न वातावरण येथे असते. इथे छोटेखानी विहीर पण आहे. तुम्ही इथं पाय धुवून आतमध्ये जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने, आणि इथे छोटे छोटे एक दत्ताचं मंदिर आहे, एक मारुतीचं मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मंदिर आहे छोटेखानी, आणि इथे विहीर आहे. त्या विहिरीमध्ये कासव आहे. समाधी सतीच्या म्हणजे 76 वर्ष झाले मठाला. बघा दत्ताचं मंदिर. आणि या मंदिरात दर गुरुवारी खूप भाविक दर्शनासाठी येतात. 2 किलोमीटर पर्यंत लांब रांग लागते. हे मठाचा परिसर आतमधला. असे मग आपण शिस्त पद्धतीने. तर मित्रांनो, तुम्ही पुणे शहरात असाल, पुण्यात येणार असाल तर श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आनंदाचा अनुभव घेऊ शकता. मित्रांनो, आपण सद्गुरू शंकर बाबा महाराज समाधी मठ तिथे आलो आहे. तर बाबांचं दर्शन घ्यायचं, पूर्ण माहिती पाहिजे. चला आतमध्ये बाबांचं दर्शन. सद्गुरू शंकर महाराजांची ही समाधी. चरण पादुकांना दर्शन घेऊन, समाधीचं दर्शन घेऊन आपल्याला पुढे जाता येईल. मठातले मुख्य सोहळे प्रगट दिन सोहळा असतो आणि हे शंकर महाराजांनी वापरलेले सगळ्या वस्तू इथे जतन करून ठेवलेले आहे. आणि इथे सद्गुरू महाराजांचे प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात होतो आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण धनकवडी गावामध्ये
नगर प्रदक्षिणा पालखी असते, तर ते पाहण्यासारखे वातावरण असते. पालखी सोहळा पण असतो, समाधी सोहळा पण असतो. आणि इथे सद्गुरू शंकर महाराज यांचे जीवनपटावरती मालिका चित्ररूपात केलेली आहे आणि त्यांची पूर्ण माहिती लिहिलेली ते पण आपण पाहू शकतो. आणि दुर्गाष्टमीला पण येथे खूप गर्दी असते. इथं अन्नदानाची पण सेवा दिली जाते आणि दररोज खिचडी भात हा दिला जातो. अन्न सेवा पण इथे केली जाते, महाप्रसाद पण दिला जातो. आणि आपण शिदा पण इथं म्हणजे शिदा पण आपण अन्नदानाचे स्वरूप देतो. आणि मठाच्या तर्फे इथे खिचडी भात दररोज दिला जातो. आणि ज्यांना अनुभव आलं ते इथं पेढे वाटतात. हे आपण अन्नदान करताना बघतो की दररोज खिचडी भात असा दिला जातो. मित्रांनो, आपल्याला जिथं ते प्रसाद मिळतो बाउलमध्ये, प्रसाद खाऊन झाल्यानंतर बाउल स्वतः धुवून तो बाउल परत ठेवायचा असतो. ही एक शिस्त या मठामध्ये मिळते. आणि आपल्याला बसायला पण भरपूर जागा आहे. असे बाकी केलेले, त्यामुळे निवांत बसून आपण प्रसाद खाऊ शकतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला असे प्रसिद्ध स्थळांची माहिती मिळेल. आणि नवीन असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला आवडला तर आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. तर मित्रांनो, आपण पुण्यात आला श्री सद्गुरू शंकर महाराज मठाला भेट द्या आणि एक आनंदाची अनुभूती घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंकर बाबा.